आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत आशिष उर्फ मॅक मालवणकर. नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाचा विचार केला तर स्वरूप या पॉवर प्लेच्या षटकात प्रथमतःच स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. गोलंदाज राज या पॉवर प्लेच्या षटकात अर्थातच अनिवार्य शक्ती प्रदर्शनाच्या षटकात गोलंदाजीत शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळेल का. दुसऱ्या बाजूला स्वरूप या आधीच्या सामन्यामध्ये विस्फोटक खेळी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली, तो स्वरूप स्ट्रायकिंग एंडवर या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सुसज्ज पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर हलकेच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी दोन्ही हात केलेत समांतर, कारण चेंडू होता अवांतर. अतिरिक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावफलक 2 धावा बिनबाद. राज गोलंदाजी मार्कवर पहिला शक्ती प्रदर्शनाचं षटक. शक्ती प्रदर्शनाच्या षटकात रिंगणाच्या आत 7 खेळाडू, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर. शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात, मात्र क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. फूर आलाय चौकार. SPL 4 डीजेच्या साथीने. फटका शॉर्ट ऑन पुलचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. स्वरूपने आपल्या डावाची केलेली दमदार सुरुवात. यावेळी देखील आडव्या बॅटने टोलावायचा मानस. मिड विकेट रिजन मध्ये ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू यावेळी परतवा केला जाईल. तोपर्यंत असेल 2 धावांची संधी आणि या दुहेरी धावेने सांघिक धावफलक 8 धावा बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ, तर त्यांच्या विरोधात पत्रिका जुळवली जाते लबैक सौंदळ क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना स्वरूप एका चौकारानंतर दुहेरी धावेच्या लहरीने वैयक्तिक 6 धावांनिशी, तर त्याची साथ देताना ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकरवी चांगलं क्षेत्ररक्षण. नाममात्र एकेरी धावेने नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वरूप, तर स्ट्राईक एंडवर इम्रान पाहायला मिळेल. पहिला षटक राज हाताळताना अनिवार्य शक्ती प्रदर्शनाच्या षटकात एक चौकार वगळला तर अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी राजच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला या षटकातील अंतिम चेंडू पृथक्करण करण्यासाठी स्ट्राईक एंडवर इम्रान पाहायला मिळेल. कट करायचा प्रयत्न. यावेळी देखील सपशेल चखवला जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू निर्धाव राखला जात. पहिल्या षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करताना नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ जमवतोय त्या 9 धावा बिनबाद. डीजे बिना घोड्याच्या मोबदल्यात 9 धावा. दुसरं अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक हाताळण्यासाठी मॅक उर्फ आशिष मालवणकर गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सुसज्ज. समोर डावखुरा फलंदाज स्वरूप. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने मॅक मालवणकर बद्दल बोलायचं झालं तर राजापूर तालुक्यातील एक वलयांकित नाव. सौंदळच्या मैदानावर यावेळी देखील मैदानामध्ये दिशा भरकटलेला चेंडू. दशा बिघडवणारा इशारा मॅच ऑफिशियल्स महेश दळवी यांच्याकडून. अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धावफलक 10 धावा. फसवा चेंडू हवेमध्ये विरलाय का? क्षेत्ररक्षक त्याखाली आहे का? सुरेख झेल क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ. खेळाडूंनी टिपलाय झेल आणि मैदानामध्ये फलंदाज स्वरूपचा संपलाय खेळ.
मैदानात प्रवेश करणं क्रमप्राप्त आणि या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करताना हशम बलबले पाहायला मिळतोय. धन्यवाद नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ. मॅक मालवणकरच्या खाती पहिली वहिली सफलता. दुनावलेल्या आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कवर. स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका. दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत. दोन क्षेत्ररक्षकांच्या पुढे चेंडू. मागे क्षेत्ररक्षक. लागलेली रेस. अंतिमतः चेंडू पुढे. सीमा रेखा पार. SPL चौकार डीजेच्या साथीने. पुल करायचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. यष्टीरक्षक थोडासा फलंदाजाला चकवल्यानंतर यष्टीरक्षकाच्या बगलीमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू राखत या षटकामध्ये दर्जेदार वापसी ही मॅक मालवणकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर यावेळी ड्राईव्हचा फटका. फलंदाज इम्रानच्या बॅटमधून यावेळी थेट फेक यष्टीरक्षकापर्यंत. तोपर्यंत संधी एकेरी धाव घेण्याची. याही चेंडूवर एकेरी धावेने सांघिक धावफलक 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय सौंदळ प्रीमियर लीग सीझन 3 तिसरं पर्व तिसरं पुष्प 2025. अकोटप्याचा फसवा चेंडू. यष्टीरक्षण खूप सुंदर. हलकच केलं गेलेलं अपील. मात्र त्या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. शेवटचा चेंडू निर्धाव राखला जात. पहिल्या 2 षटकांच्या पॉवर प्लेचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक एका गाड्याच्या मोबदल्यात 16 धावा. प्रथम फलंदाजी करताना नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ तर विरोधात लबैक सौंदळ. यानंतर तयार राहायचं इकरा 11 विरुद्ध महाराष्ट्र ट्रेडर्स. आजच्या दिवसातील अंतिम सामना. बोथ कॅप्टन्स बी रेडी फॉर टॉस. फर्स्ट कॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीद. तिसरं षटक हाताळताना अकोटप्याचा चेंडू. बॅकफूट पंच अनोख्या स्टाईलने खेळताना पाहायला मिळतो. इम्रान एकेरी धावेने सातत्यपूर्ण कामगिरी. आपली बाजू चोख बजावताना सलामीवीराची भूमिका दर्जेदार पार पाडताना. दुसऱ्या बाजूला नंबर 3 बॅटर हशम बलबले स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील महत्वपूर्ण चेंडू. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर दर्जेदार गोलंदाजी. यावेळी शफल क्रॉस करत खेळायचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंच दोन्ही हात समांतर करत चेंडू अवांतर असल्याची घोषणा. अतिरिक्त 1 धाव दंडात्मक स्वरूपात गोलंदाजी करणाऱ्या संघाला सांघिक धावफलक मात्र नाईक ब्रदर्सचा 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. काकापीर क्रिकेट क्लब सौंदळ आयोजित गेंद अंदर दंडी बाहर. क्रिकेटचं सुंदर चेंडू. ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि यॉर्करवर फलंदाज सपशेल निरस्त्र.
लय गोलंदाजाने गोलंदाज दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. लबाईक सौंदळ नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण या सामन्यात विजय खूप महत्वपूर्ण ठरेल दोनही संघांसाठी. निसार स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल. नवीन बॅटर सुंदर गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्प्याची आकर्षक गोलंदाजी खांद्याचा भरसक वापर खेळपट्टीकडून पुरेशी साथ आणि फलंदाजाकडून पदलालित्य आणि शॉर्ट सिलेक्शनचा अभाव. निर्धाव चेंडूची सिद्धता 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूंचा खेळ समाप्त. निसार स्ट्रायकिंग एंडवर इम्रान त्याची साथ देताना इम्रानचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 3 धावांची कामगिरी. यावेळी आखोट टप्प्याचा वेगवान चेंडू अतिरिक्त उसळी कानामध्ये शिट्टी वाजवत विकेट किपरच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू लागोपाठचे 2 मेडन चेंडू त्या आधीच्या चेंडूवर क्लीन बोल्टचा विकेट. दर्जेदार गोलंदाजी नावीदची 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंमध्ये एक महत्वपूर्ण विकेट 2 धावा बहाल करतोय नावीद. विचार केला तर लबैक सौंदळ क्रिकेट संघाने आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय सार्थकी लावताना पाहायला मिळेल. यावेळी पुल करायचा परत एकदा प्रयत्न फसवला जातोय. धुंडो धुंडो रे साजनाची स्थिती. कहीं पे निगाहे कहीं पे निशाने वाला फटका. निर्धाव चेंडू आणि लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आजच्या दिवसातील 4था मुकाबला महत्वपूर्ण मुकाबला. दोनही संघांचा विचार केला तर हा विजय गुणतालिकेवर खूप महत्वाचा असेल दोनही संघांसाठी. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एक महत्वपूर्ण लढत. ड्राईव्हचा फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला फटका क्रिकेटचं सौंदर्य. नो मॅन्स लँड मधील चेंडू दुहेरी धावेसाठी वळवलेली पावलं. यावेळी सुंदर फेक स्ट्राईक एंडवर आणि 3ऱ्या धावेची तमाम शक्यता रोखून काढली. दुहेरी धावेने सांघिक धावफलक 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना नाईक ब्रदर्स. 4थ्या षटकाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऐकूयात डीजेचं आणखी एक सुंदर गाणं. चेंडू लागलाय का? फलंदाज स्टिकला घासलाय का? 2 पंच एकत्र येत निर्णय घेतील का? 3ऱ्या पंचांची मागणी केली जाईल का? मैदानामध्ये क्षेत्ररक्षक अपील करतायत. अटीतटीची लढत आहे. हा महत्वपूर्ण निर्णय आहे. 2 पंच एकमेकांकडे यावेळी आलाय. 3ऱ्या पंचांपाशी मागितली गेली आहे मदत. पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. लबैक सौंदळ इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नाईक ब्रदर्स 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा आहेत. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आशिष मालवणकरने करामत दाखवली आहे का? डिसिजन असेल पेंडिंग. फलंदाज चेंडू खेळताना स्टिकवर जाऊन आदळतोय. हिट विकेटच्या स्वरूपात. इट्स OUT. 3ऱ्या गड्याचं पतन. परतावं लागेल निसारला. हिट विकेटचा शिकार बनत आपण स्क्रीनवर पाहू शकतो. पंच चेंडू वाहेड आहे का? वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 धाव दंडात्मक स्वरूपात ठोठावली जाईल. मात्र हिट विकेटच्या स्वरूपात 3रा हादरा. 22 या धाव फलकावर 3 हादरे नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाचा.
हुकमी एक्का समीर नाईक मैदानावर प्रवेश करताना. आशिष मालवणकरचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. चौथ्या षटकाची अजूनही सुरुवात होणं बाकी, मात्र हिट विकेटच्या स्वरूपात विकेट आलाय. मॅक मालवणकर गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र या स्पर्धेचे सर्वेसर्वा समीर नाईक आपल्या संघाचं प्रतिनिधित्व. आडव्या बॅटने टोलावायचा प्रयत्न, पॅडल स्वीपचा फटका. यावेळी मात्र पाहायला मिळतंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी पंबलिंग. दुहेरीसाठी वळवलेली पावलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दर्जेदार ताळमेळ आणि या ताळमेळाच्या जोरावर 2 धावा चोरट्या स्वरूपात सांघिक धावफलक वधारित करून जातोय. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावांचा फटका. हा डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकापर्यंत. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. चौथ्या षटकात आशिष मालवणकर आपला स्पेल समाप्तीच्या दिशेने पाहायला मिळेल. इंटू द ब्लॉक होल पद चेंडू, खोदून काढलेला चेंडू. यावेळी मात्र चांगलं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकरवीज केलेली सुंदर फेक. गोलंदाजी मार्कवर चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय मॅकचं आणि त्याच्याच पाठीदार क्षेत्ररक्षणाचं. चेंडूवर आलेले एकेरी धावेने सांघिक धावफलक 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय सौंदळ प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या वर्षीचं आयोजन. स्ट्राईक एंडवर बऱ्याच कालावधीनंतर इम्रान. रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी. यावेळी मात्र निशब्दित करणारी गोलंदाजी. अचूकता, निरंतरता, स्विंगिंग डिलिव्हरी, बोटांची जादू आणि जादुई किमियागार आशिष मालवणकर गोलंदाजी मार्कवर. ड्राईव्हचा फटका. यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही तैनात. घोषांकित क्षेत्राचा वेध घेणारा चेंडू. यावेळी मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. दुहेरी धावेने सांघिक धावफलक यावेळीही वधारित होतोय. तो 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील समाप्ती करणारा चेंडू. अंतिम चेंडू घेऊन मॅक मालवणकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 6 धावा खर्ची घातल्या गेल्यात. स्क्वेअर कटचा देखना फटका. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडू फरार. आलाय SPL चौकार. 4 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात आशिष मालवणकर 2 षटकांचा आपला स्पेल समाप्त करत 2 महत्वपूर्ण हादरे 2 गडी टिपतोय. 17 धावा बहाल करताना. लबैक सौंदळ क्रिकेट संघ नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण नाईक ब्रदर्स 4 षटकांच्या अंती 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जाऊयात डीजे कडे आणि त्यानंतर उर्वरित षटक. नवीद गोलंदाजी मार्कवर आपल्या स्पेलची समाप्ती करण्यासाठी वैयक्तिक दुसरं तर संघाच्या वतीनं 5व्या षटकातील 6 महत्वपूर्ण चेंडू. स्ट्राईक एंडवर समीर नाईक. मोठा फटका उडवलाय कारंजा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सोडलाय झेल. समीर नाईकला मिळालंय जीवदान.
नाममात्र एकेरी धाव या चेंडूवर. एकेरी धावेने संघिक धावफलक 32 धावा झेल सोडलाय. येणारे 11 चेंडू या सुटलेल्या झेलचा पश्चाताप करण्याची वेळ लबैक सौंदळ क्रिकेट संघावर येऊ नये म्हणजे मिळवली. रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी, सुंदर टायमिंगचा बेमिसाल फटका. क्रिकेटच्या परिक्षेत्रातील एक जबरदस्त रचनात्मक फटकेबाजी अर्थातच स्विच हिटचा फटका इम्रानच्या बॅटमधून दुहेरी धावेसाठी. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. संघिक धावफलक 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीर नाईकच्या साथीने इम्रान स्ट्राईक एंडवर. सलामीवीर इम्रानला आता मात्र हात खोलावे लागतील. आपल्या भात्यातून बाणांची योजना करावी लागेल. वेधावे लागतील मोठे फटके. ओव्हरपिच, रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही तर बर्बाद. यावेळी कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडूचा प्रवास केला गेलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आणि या संधीचं सोन्यात रूपांतर करत सांघिक धावफलक दुहेरी धावेने वधारित होतोय. तो 36 धावा हिस्टॉरिकल फिगर. अर्थातच सुनील गावस्कर सरांना 60 षटकांच्या एका सामन्यामध्ये 36 नाबाद धावा बनवता आल्या होत्या. युवराज सिंगला 6 चेंडू पुरले होते, तोच आकडा 36 6 6 साठी. आणि भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये ऑल आउट झाला, तोच आकडा 36. द हिस्टॉरिकल फिगर. दोनही संघांचा विचार केला. परत एकदा ताकद, टायमिंग, एलिव्हेशन, वाईज फटके पण गुलीगत फटके. मॅक्सिमम शॉट, बुक्कीट टेंगुळ षटकार. 6 धावा. फटका षटकार. अर्थातच रिव्हर्स स्वीपचा विचार केला तर डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून टोलावलेला षटकार. उजव्या हाताच्या फलंदाजाचा विचार केला तर बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून आलेला अप्पर कटचा षटकार. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाईक ब्रदर्स प्रथम फलंदाजी करताना. परत एकदा बेमिसाल टायमिंगचा लाजवाब शॉट. बाई काय प्रकार. षटकार. पाचच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. सांघिक धावफलक 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक रिव्हर्स स्वीपचा फटका. इम्रान कदाचित विसरलाय स्वतः. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून आला होता सलामीला, मात्र या षटकामध्ये डावखुऱ्या हाताची फलंदाजी करण्यात महारथ हासिल. वारंवार रिव्हर्स स्वीपचे फटके. 5व्या षटकाचा खेळ समाप्त होत या चेंडूवर आलेल्या एकेरी धावेने 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कोट्यातील पहिलं शेवटचे 6 चेंडू हानामारीचे, स्लॉग ओव्हरचे, मार झोडीचे 6 चेंडू निर्णायक असतील. टार्गेट डिसाइडर. समोरच्या लबैक सौंदळ क्रिकेट संघासमोर एक आव्हानात्मक फायटिंग टोटल द्यावी लागेल. मात्र या 6 चेंडूंवर कशा प्रकारची रणनीती असेल. दोनही संघांची. फुलरलेन पद्धतीचा चेंडू यावेळी दिशा दाखवली आहे. घुमर शॉट पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार आलाय. आणखी एक दर्जेदार चौकार इम्रानच्या बॅटमधून. चौकाराने संघिक धावफलक अर्धशतकापार. 53 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी.
इम्रान ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय अजून मोठ्या धावफलकापर्यंत वाटचाल होणं बाकी. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वर मॅक मालवणकरच्या हाती. डीप मिड ऑन क्षेत्ररक्षकाने केली आहे कमाल, मात्र परतावा लागेल इम्रानला. वैयक्तिक 32 धावा 17 चेंडूंचा खेळ साकारत चौथ्या गाड्याच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला 53 धावांवर चौथा हादरा. म्हटलं तर अल्फेन लिबेची ॲडव्हर्टाईज इम्रानच्या डोळ्यासमोर फुलटॉस पाहिल्यानंतर लालच आहा लपलपा, मात्र फसलेल्या फटक्यावर आशिष मालवणकरचं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. सुंदर झेल आणि मैदानामध्ये इम्रानचा या सामन्यापुरता संपलेला खेळ. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ बाकी. सफलताप्राप्त गोलंदाज दुणावलेल्या आत्मविश्वासाने शाकीर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. मात्र विस्फोटक फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर बॅटर सागर नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने स्वतःचा विकेट बहाल करतोय. जसा आला त्या आल्या पावली परतीचा रस्ता. रन आउटचा आणखी एक विकेट. 5व्या गड्याचं पतन. 53 या धावफलकावर नाईक ब्रदर्स क्रिकेट संघाला आणखी एक हादरा. डीजे आकाश नॉन स्ट्रायकिंग एंडवर, कारण या चेंडूवर स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी समीर नाईक यांनी स्ट्राईक एंडवर घेतली होती धाव. सागरला स्वतःचा प्राइस विकेट सॅक्रिफाईस करत यावेळी नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. 53 धावा धावफलकावर. पुढे सरसावत मारायचा प्रयत्न. फटका फसलाय का? निर्जन वस्तीत विसावलाय का चेंडू? परत एकदा दुसऱ्या धाबेसाठी वळवलेली पावलं. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानामध्ये. यावेळी तू घेऊ का मी घेऊ पाहायला मिळतंय. दमदार क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित होतं. या चेंडूवर स्ट्राईक एंडवर समीर नाईकची प्राइज विकेट घेण्याची संधी. मात्र मी आधीच म्हटलंय 2 चेंडू 2 धावा 2 चेंडूंचा खेळ बाकी. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मिनी नेल्सन फिगर फुलर लेन पदे चेंडू बॅटच्या माध्यमातून न आलेली धाव वाईड मागण्याचा प्रकार. तर एक संभाव्य निर्धाव चेंडूने दोनही पंच आपल्या मतावर ठाम पाहायला मिळतील. 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. मिनी नेल्सन फिगर नाईक ब्रदर्स क्रिकेट संघासाठी या शेवटच्या चेंडूवरचा हा धमाका पाहायला मिळेल. चेंडू किती धावांसाठी? काय असेल इशारा पंचांचा? चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 6 षटकांच्या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त करत नाईक ब्रदर्स प्रथम फलंदाजी करतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात जमवतोय 59 धावा. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी लबंदळ फलंदाजीसाठी तर बचाव करण्यासाठी नाईक ब्रदर्स क्रिकेट संघ येईल मैदानात. क्षेत्ररक्षण सजवताना मायक्रोफोनवर आगे की कहाणी मिस्टर राजेश माळवदे की जुबानी. तोपर्यंत मी विवेक परब घेतोय क्षणांची विश्रांती. आपण थोडीशी हितगुज करूया दोनही कर्णधारांकडे. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर अर्थातच 11 कर्णधार. तोपर्यंत कृपया टॉस पाठवा आमच्या टॉस बॉक्समध्ये.
एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन कशी वाटते ही स्पर्धा? आयोजन चांगलाच आहे. धन्यवाद. दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत महाराष्ट्र ट्रेडर्स कॅप्टन आपल्यासोबत जोडलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाची वाटचाल, या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आणि 2 आयकॉन ही संकल्पना कशी वाटली? नाही, आयोजन खूप सुंदर आहे, कारण ग्राउंड पण एकदम छान आहे. 2 आयकॉन ठेवल्यामध्ये जरा मॅच पण चांगले होत आहेत. मनसूरजी यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. दोनही कर्णधारांना नाणेफेकीसाठी शुभेच्छा देऊयात. एका बाजूला इकरा 11, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र ट्रेडर्स. कॉल असेल, कोण कॉल करणार? कॉल असेल इकरा 11चा. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. इकरा 11 क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग काय असेल रणनीती? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत आपण रोखाल? कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. इकरा 11 नाणेफेक जिंकतोय. खूप खूप शुभेच्छा. स्वीकारतो क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र ट्रेडर्स. आपल्याला फलंदाजी आली आहे. नाणेफेक जिंकता तर आपण काय निर्णय नसता आणि फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल माराल? आम्हाला अगोदर बॅटिंगच पाहिजे होती, टॉस जिंकतो तरी पण, कारण आमची बॅटिंग साईड चांगली आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करून. दोनही संघांना शुभेच्छा देत एका बाजूला इकरा 11 नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र ट्रेडर्स. पुढील सामन्यासाठी असेल फलंदाजी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. राजेशजी माळवदे सर, धन्यवाद. स्वागतम स्वागतम. अखंड विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून आजचा हा 4था सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी मित्र सामना रंगतोय. सामना असेल लब्बेक सौंदळ वर्सेस या ठिकाणी पाहिलं जाईल तो म्हणजे नाईक ब्रदर्स. नाईक ब्रदर लब्बेक सौंदळ संघ प्रथम नाणेफेक. मित्र जरा आवाज सोड, साऊंडमॅन आवाज सोड जरा. तर या ठिकाणी लब्बेक सौंदळ संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित करतोय या ठिकाणी फलंदाजीसाठी नाईक ब्रदर. 59 ते 60 डावा. या ठिकाणी पहिला चेंडू तळपार होतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. डीजे चेंडूवर चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा स्वरूप आक्रमक असा ठेवायचा. या ठिकाणी पुन्हा एकदा ग्लान्स केलाय, कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय आणि 8 धावा. डीजे पाठलाग. 59 डावा धावफलकावर. मर्यादित 36 चेंडू म्हणजे 6 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत त्या 60. पण 2 चेंडूवर आशिषच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार बघायला मिळत आहेत. हॅट्रिक होईल का? हा सुंदर चौकार बॅक टू द बॉलर पद्धतीचा. मला वाटतं त्या ठिकाणी थोडीशी झेल सुटल्याची लक्षणं इथून तरी दिसत आहेत, परंतु हा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. 2 चौकारानंतर हा चेंडू निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ माघारी परततोय. विचार केला तर 6 चेंडू 6 षटकामध्ये 60 म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचं असणार आहे ते आव्हान. या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण लावले तो. हो हो हो, ना म्हणना ना गलती को माफी ना. काय घडतंय इथे? आणि बघितलं गेलं तर फलंदाज
नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया असा काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधली जाते तीच आत्महत्या म्हणजे फलंदाज बाद होतोय या ठिकाणी धावचीतच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजे या ठिकाणी सलमान नावाचा फलंदाज. 1 डाऊन म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर असा ग्लान्स केलाय. चेंडू चांगला आहे, थोडासा गुडलाईन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू, थोडासा लेग कट होतोय त्याचा फायदा उठतो. हलकेसे ग्लान्स करत 1 धाव संघाच्या म्हणजे 10 अशी धावसंख्या धावफलकावर. सर सचिन रमेश तेंडुलकर जो क्रिकेटचा देव मानला जातो, ज्याच्या नावावर विश्वविक्रम रचले गेले, त्याचा जर्सी क्रमांक 10 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला तर 1 धाव पळून पूर्ण करत असताना चेंडू पंचांचा इशारा वाईड दंडित केलं जात आहे. मालवणीत जर सांगूचा झाला तर बघता भजी आणि मागता वडे, थोडंसं नियंत्रण भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि याने मात्र 2 धावा तर संघाच्या खात्यात जमा होतील. खूप सुंदर अशी गोलंदाजी या अगोदर आपण पाहिली होती स्वरूपची, पण आता मात्र थोडंसं 2 चौकारानंतर थोडासा विस्कटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी पुढे सरसावत मारणारा प्रयत्न नावलौकिक नक्कीच स्वरूपचं होतं. तशी गोलंदाजी या चेंडूवर पाहायला मिळाली. पहिल्या षटकाची होते सांगता स्वरूप नावाचा गोलंदाज या ठिकाणी 12 धावा खर्च करतोय. प्रति षटकामागे विचार केला तर नक्कीच 10 धावांची आवश्यकता असताना पहिल्या पायदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये तर पहिल्या षटकात 12 धावा या धावफलकावर लावला जात आहेत. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला माहीत असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद, आणि तीच ताकद हे दोन्ही संघ लब्बेक सौंदळ आणि नाईक ब्रदर हे दोन्ही संघ या ठिकाणी ताकद अजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज कोण असेल तर नक्कीच समीर नाईक पाहिलं तर या ठिकाणी कालच्या सत्रामध्ये पाहिलं होतं अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, एक विकेट टेकर गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो समीर नाईक नावाचा गोलंदाज या स्पर्धेचा सर्वा प्रणेता, ज्याच्या संकल्पनेतून हे पर्व 3रं चालू आहे, जो खऱ्या अर्थाने ह्या गावातील खेळाडूंची मूठ बांधली आहे त्याने, आणि या ठिकाणी सर्वांना एक सन्मान देत समीर नाईक काल पण आपण पाहिलं होतं थोडंसं बॅट्समन थोडा पॉपिंग क्रीजच्या बाहेर जातोय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. चतुरही गोलंदाज. या ठिकाणी वाईडचा इशारा मात्र पंचांचा येतोय. अवांतर धाव पुन्हा एकदा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा होत्या. 13 धावा. ना कुछ तेरा ना कुछ मेरा सब कुछ हमारा, भारत देश हमारा. पुन्हा एकदा समीर नाईक फुल टॉच पद्धत चेंडूला सुंदर कलाईदार फटका. विथ अराउंड द कार्पेटचा बघता चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार. SPL चौकार DJ. तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं त्या चौकाराने 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि नो मॅन्स लँडमध्ये तर चेंडू अडकतोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेप घेतोय, परती करतोय, तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या 18 धावा या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू माघारी परतत आहेत. या ठिकाणी सुंदर असा फटका. पाहूया काय निर्णय. 6 धावांसाठी आक्रमक इरादा स्पष्ट करतोय या ठिकाणी सलमानच्या बॅटमधून सुंदर षटकार. DJ. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलंय समीरला या ठिकाणी एक जोरदार फटका बसतोय 6 धावांचा.
समीर नाईक पंचांच्या राऊंड विकेट मारा करतोय. या ठिकाणी हलकेसे खाली राहण्याच्या चेंडूला ग्लान्स केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू अडवला तर जाईल. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या तर सरकते 26 अशी धावसंख्या. पाठलाग करायचा आहे 60 धावांचा. समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे. या ठिकाणी सुंदर असा फटका, कलाईदार फटका पाहायला मिळतोय. हे पाहिलं तर एक चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव. एका धावाने 27 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. तर समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे. आज ओसरगावचा एक बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय सर विवेक परब. त्याचबरोबर tenniscricket.in माध्यमातून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर आदळतोय. लेग बाईचा पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने 1 धाव संघाच्या खात्यात जमा होतील. 28 अशी धावसंख्या धावफलकावर. एक मोठं चॅनल ज्याने आज कित्येक लाखो लोकांचे व्ह्यूज त्याला आहेत की प्रक्षेपण सुंदर. त्या माझ्या बाजूला बसलेल्या गुणलेखिका या ठिकाणी सोनम चव्हाण, ज्यांना नुकतीच झालेली जी स्पर्धा आपण पाहिली, जी स्पर्धा होती ISPL, जी देशभरातली स्पर्धा, तिथे गुणलेखन पूर्ण देशाची स्पर्धा, त्या ठिकाणी सोनम चव्हाण यांनी गुणलेखनाचं काम केलं होतं. आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं हे टॅलेंट्स आहे आणि नक्कीच त्यांच्या बाजूला, अशा महान हस्तीच्या बाजूला, सोनम चव्हाण मॅडमच्या बाजूला बसून समालोचन करण्याची संधी मिळणं हे आमची परमेश्वराची कुठेतरी कृपा आहे. आणि नक्कीच त्यांचं फ्युचर ब्राईट आहे, ह्यात शंकाच नाही आहे. आम्हाला नक्कीच या ठिकाणी पुढच्या 1-2 वर्षामध्ये IPL मध्ये पण तुम्ही गुणलेखनाचं काम करावं अशा शुभेच्छा नक्की आम्ही तुम्हाला देऊ. घेतो. तर पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी पाहिलं गेलं तर गोलंदाज स्वरूप दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. आपलं दुसरं संघाच्या वतीने 3रं षटक. स्वरूप नावाचा गोलंदाज थोडंसं रनिंगमध्ये गपलत होत आहे. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर नक्कीच एक मोठा सामना आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर स्वरूप पुन्हा आपल्या रनिंग मार्कवर. पुढचा चेंडू हलकेसे ग्लान्स केला. उसना घेणाऱ्या चेंडूला ग्लान्स केला. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पैर खोलले गेलेत. डुंड रे सजना. म्हणजे खरोखरच 1 धाव झाली असती तिथे दुहेरी धावात ही संकल्पना वळवली जाते. म्हणजे मालवणी म्हणीची आठवण येतात. बाबा गेलो पंढरपुराक, इले तरी वडे आणि नाही इले तरी वडे, असा काहीसा प्रकार. 2 धावा संघाच्या खात्यात जमा होतील. धाव संख्या होते ती 30 धावा. 30 धावा धावफलकावर. खूप रोमांचक सामना. 50% टप्पा पार केलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा हलकेसे नो मॅन लँडमध्ये चेंडू ढकलला. 1 धाव. बघूया दुसऱ्या धावेसाठी होतोय का प्रयत्न. यस, दुसरी धाव पळून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी 1 शॉटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया असा काहीचा प्रकार. 2 धावा. जराशी गडबड. जी बॅट टेकवायची होती त्या रेषेपासून थोडीशी बाहेर राहते. म्हणून एवढं दमून जरी इलो तरी 2 धावा पडल्या असतील तरी 1च धाव ही संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या होते ती 31 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 22 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा सुंदर झेलची शक्यता. थोडासा चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय आणि एक झेल घेण्याची संधी दवडतोय. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 2 षटकांनी 3 चेंडूंचा खेळ माघारी परततोय. मित्रांनो, एवढा सुंदर आवाज, सुमधुर आवाज, मध्ये DJ, आम्हाला जी साऊंड सिस्टम ज्याने प्रोव्हाइड केली, एवढा सुंदर सुमधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारं DJ सम्राट, DJ मॅन अक्षय, ह्याच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्याला GST नाही आहे. खणखणीत टाळ्या वाजवा. नक्कीच त्याचा सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याचबरोबर पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
या ठिकाणी चेंडू उचललाय, बघूया झेलची शक्यता. लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप, झेल टिपला जातोय. खेळी संपुष्टात येते. बाद होतोय फलंदाज सलमान. तर या ठिकाणी लाईट मध्ये मध्ये जाते, पण जनरेटरने या ठिकाणी सोय केली आहे. आणि ते राजापूरचे आमचे मित्र बाबू ओगले यांचं खूप खूप अभिनंदन करावं लागेल, कारण कुठलाही खंड न पडत देता आपल्याला ही सेवा ते पुरवत आहेत. अजून एक आभार नक्की मानेन की आमच्या स्टेजच्या पाठीमागे एक चाचा आहेत, सुंदर चहा आणि वडा, अगदी अप्रतिम टेस्टचा वडा त्यांनी ते इथं लावत नाहीत, पण स्पर्धेमध्ये आपली सर्वांची सोय व्हावी म्हणून त्या चाचांसाठी पण एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या जरूर वाजवा. 1 मिनिट, सगळ्यांचेच आभार, कारण ही स्पर्धा आपल्या लोकांची आहे, आपल्या प्रेमाचे, सगळ्यांचे आभार मानणार आहे. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा स्वरूप. या ठिकाणी वेगवान चेंडू आणि वाईडचा इशारा पंचांचा येतोय, म्हणजे निश्चित अजून एक जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक असा काहीसा पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच एक चेंडू म्हणजे टाकावा जर लागेल. धावसंख्या नवीन फलंदाज मैदानात, वारंवार सांगतोय आपल्याला दंडित व्हावं लागेल. 12th मॅन राज. वाईड चेंडू, 33 धावा. या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू टाकला. 1 धाव पळून पूर्ण केली आहे. 34 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. पंचांचा इशारा तर आमच्यापर्यंत येतोय. स्वरूप शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र 19 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष. 19 चेंडू 26 धावा, 26 धावा 19 चेंडू. पुन्हा एकदा स्वरूप शेवटचा चेंडू. या ठिकाणी हलकेसे राहुल द्रविडच्या फटक्याची आठवण होते. हलकेसे कलाईदार फटका ज्यावर 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या तर पोहोचते ती 36. या धाव 3 षटकांचा खेळ माघारी परततोय, म्हणजे 3 षटकात प्रति षटकात 12 धावांच्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि 18 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 18 चेंडू 24 धावा म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी ही राखावी लागेल. टक्कर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहूया कोण असेल. निसार. सुंदर असा चेंडू पाहूया. चेंडू जातोय सीमा रेखा पार 4 धावांसाठी. एक सुंदर चौकार पाहायला मिळतो. डीजे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राज या ठिकाणी चेंडू उडवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक यांना भेदत लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाहूया. चेंडू 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. हवा काढणारी ही गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते आणि या 6 धावाने धावसंख्या झापकन वधारते. धाव होत आहेत त्या 46 धावा, म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता.
ला जातोय, माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद राज, 4 चेंडू 10 धावा. डीजे तर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय राज, 4 चेंडू 10 धावा बनवतोय, पण संघासाठी बहुमूल्य कामगिरी करून डगआउटमध्ये परततो. नवीन फलंदाज शाकीर. शाकीर आता मात्र पाहिलं गेलं तर 15 चेंडू 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. बघूया, एक धाव तर निश्चितच पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 47 धावा. निसार पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार फटका. जेल घेल जेल, ना मुन्ना ना गलती को माफी ना. बहुमूल्य महत्वपूर्ण झेल तू सोडलायस. थोडंसं येताना जर हाताला फेविकॉल लावून आला असता तर कदाचित झेल सुटला नसता, परंतु या ठिकाणी एक बहुमूल्य जीवनदान तू दिलंयस. यावर धावसंख्या मात्र पडते ती 48 धावा. एक धाव संघाच्या खात्यात जमा होते. ही चेंडू बॅटची कड घेतोय. सुंदर फटका. एक धाव. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी नाही, एकाच धावेवर समाधान मानताना या ठिकाणी धाव संख्या पोहोचते 49. 49 लॉस ऑफ 3 विकेट. फोर्थ ओव्हर इज एंड म्हणजे प्रोग्रेस होतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 49 धावा. अजूनही धाव संख्येचा विचार केला 12 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष. सुरुवात करतोय समीर नाईक. या ठिकाणी उचली घेणारा चेंडू, फलंदाजाला बीट करणारा चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, बाद होतोय फलंदाज. बॅटचा चुम्मा घेतोय फलंदाज. बाद. पुन्हा एकदा आपलं दुसरं षटक टाकण्यासाठी आलंय. विकेट टेकर नक्कीच मी मगाशी सांगितलं होतं. विकेट टेकर गोलंदाज समीर नाईक. अनेक वर्षांचा गाढा अनुभव असलेला समीर नाईक नावाचा हा गोलंदाज. या ठिकाणी 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काटेकी टक्कर. हा क्रिकेटचा महामुकाबला आपण अनुभवतोय. काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग अर्थात SPLच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय निशान बलबले. झीशान बलबले. आता मात्र 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बघूया झीशान बलबले काय करिश्मा करेल. परंतु एक दिग्गज मातब्बर गोलंदाज समीर नाईक याच्या हाती चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर संघाला सफलता मिळवून देतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं चेंडू टप्पा खातोय. वेगवान गोलंदाज, थोडासा ऑफ कटर होणारा चेंडूवर फलंदाज मात्र बीट होतोय आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद. दुसऱ्या चेंडू हा निर्धाव. खूप सुंदर गोलंदाजी. अशीच गोलंदाजी ही करणं गरजेचं असेल.
समीर नाईक आपल्या गोलंदाजी मार करून या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. पंचांचा इशारा येतोय, दंडित करतायत, वाईड चेंडूचा इशारा आणि या ठिकाणी थर्ड अंपायरकडे दाद मागितली जाते, वाईड आहे की नाही. एवढं सुंदर प्रक्षेपण आणि प्रत्येक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपल्या जात आहेत. आभार तर नक्की आम्ही वारंवार नाव घेतो, कलाकारांची नावं नक्की घेतोय आम्ही. त्याच्याबरोबर पडद्यामागचे हिरो पण मोठे असतात. त्याच्यापैकी भर उन्हामध्ये त्या स्टेजवर बसलेले कॅमेरामन आहेत. 4 ठिकाणी कॅमेरे लागलेत, त्यांना कोणताही आधार नाही, गरम्याने तळपतात. परंतु तुमच्या सेवेसाठी चेंडू वाईड आहे, चेंडू वाईड. थर्ड अंपायरचा निकाल येतोय, चेंडू वाईड आहे. तर 1 धाव मात्र संघाच्या खात्यात जमा होईल. आणि धावांचा विचार केला तर या ठिकाणी 50 धावा, अजूनही 10 धावांची आवश्यकता. तर खरंच कौतुक करावं लागेल या कॅमेरेमनसाठी. खूप आभार व्यक्त, कारण तुमच्या सेवेसाठी अगदी प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महत्त्वपूर्ण ते करतात. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय, 1 धाव. बघूया दुसऱ्या धावेसाठी होईल का प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंड कडून पैर खोलले गेलेत, परंतु अचूक असं क्षेत्ररक्षण, त्यामुळे या ठिकाणी 1 धाव संघाच्या खात्यात. म्हणजे 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 1-2 मोठे फटके जर मारले गेले तर सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु समीर नाईक सारखा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो, खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी समीर. या ठिकाणी सुंदर चेंडू आणि या बघितलं गेलं तर काजू नेमका लागला नाही. कदाचित जर हिट झाले असतं तर निश्चित फलंदाज बाद होऊ शकला असता. जेवण आराम करायला गेला. जॅकेट आणि टी शर्ट लवकर आलं पाहिजे. जेवढा स्पर्धा आहेत ते तेवढा तरी फिरवायला मिळेल. नंतर कोण आहे मॅच नंतर झालं संपलं नाही. सोनम जॅकेटचे जर फोटो बिटो काय असेल तर टाकून द्या, कशा पद्धतीची डिझाईन असेल ती. आपण तिकडे फोटो मागून घे ना, फोटो मागून घे ना. चला पुढचा 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज या ठिकाणी येतोय. डॉट चेंडू इम्रान बलबले. इम्रान बलबले बघूया
पहिला चेंडू तो डॉट काढतोय, दुसरा चेंडू या ठिकाणी सुंदर असा फटका, जोर का झटका, धीरे से लगे, चेंडू जातोय अडवला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. 4 चेंडू 4 धावा ही आवश्यकता. सामना रोमांचक स्थितीत येऊन पोचलाय. ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे, खरोखरच ज्यांचा हृदयाचा आजार आहे, त्यांनी हा सामना नक्कीच बघू नका. शेवटची धडधड वाढवणारा हा 4 चेंडू असतील. करो या मरोची स्थिती. प्रत्येक संघ आपल्या गुणतालिकेत आपलं नाव राखण्यासाठी, नंबर 1 राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, ह्यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा इम्रान बलबले, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद. परंतु या ठिकाणी असं म्हटलं जातं, उडी तो तितली, डुबी तो मछली, आणि हा चेंडू निर्धाव गणला जातोय. आता मात्र समीकरण बदलणार आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय इम्रान. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी इम्रानकडून आपल्याला पाहायला मिळते. वेळ काढू नका, ह्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. आता मात्र 3 चेंडू विजयासाठी 4 धावांचं लक्ष. सामना टाय झाला तर 1-1 गुण स्पर्धेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. तेव्हा दोन्ही संघ आपला विजय मिळवण्यासाठी नक्कीच कसोशीचे प्रयत्न करणार, यात कोणतीही शंका नाही. हा चेंडू 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 बॅटची कडा घेतोय, बॅटला आय लव्ह यू म्हणतोय, चुम्मा घेतोय, किस करतोय आणि चेंडू सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. डीजे झेल म्हणजे बाई माझ्या नादाला लागू नको. हा चेंडू जर पाहिला गेला तर बाई नाही तर आशिष मालवणकरला डगआउट मध्ये पाठवलं जात आहे. जय आणि पराजय मधला हुकमी एक्क्याला डगआउट मध्ये पाठवलं जात आहे. आता चित्र जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 4 धावांचं लक्ष. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू, असा एक रोमांचक स्थितीत आलेला सामना. खूप काटेकी टक्कर या ठिकाणी. दोन्ही संघ मातब्बर. कौतुक मात्र इम्रानचं नक्कीच मी करेन. 4 चेंडूत आतापर्यंत 2 धावा खर्ची घातल्यात, 1 नाममात्र धाव दिली आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 4 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज मैदानात साहिल. सुंदर गोलंदाजी जिशा इम्रान. या ठिकाणी चेंडू उडवलाय. पाहूया चेंडू चेंडू चेंडू, आणि या ठिकाणी एक बघता बघता दुहेरी धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते. आणि थोडीशी गलतानपणा. बाबू गेलो माळाक आणि काय नाही कळाक, अशी काहीशी स्थिती पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर धावा 3 धावा. जखम मांडी एक, इलाज चेंडी एक, काय नाही कळाकनी बोको गेलो महाराक. नक्कीच काय सांगायचं या धावेबद्दल. रोमांचक स्थितीत सामना होता. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. सामना हा टाय झालाय. स्कोर इज लेवल. 1 चेंडू 1 धाव. विजयाचं समीकरण. आता काय घडणार, काय घडणार, काय बिघडणार, कोणाची जीत कोणाची हार की सामना टाय अवस्थेमध्ये निश्चित करणारा हा सामना. 1 चेंडू 1 धाव. सामन्यात ट्विस्ट निर्माण झाली होती, परंतु थोडासा गलतानपणा या ठिकाणी गलतानपणा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे मालवणीच्या एका म्हणीची आठवण होता, यवतला तर साधा तर दळीदर कित्या भागात. आता या ठिकाणी पाहायला गेलं तर दळीदर बादलं या 3 धावेने. आता मात्र
क्षेत्ररक्षण बघा, ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक चेंडू एक धाव असे हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ आपल्या गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी आसुसलेले नक्कीच असणार आहेत. या ठिकाणी इम्रान पाहूया कशी गोलंदाजी, छान गोलंदाजी, पाहिजे तशी क्षेत्ररक्षकाची साथ नाही मिळाली आहे. या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण करत असताना या ठिकाणी पाहिलं गेलं तर लब्बेक सौंदरचा संघ विजयी होतोय. तबरेजभाई ठाकूर यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी विजयी होतोय. खूप खूप अभिनंदन. खूप चांगला नाईक ब्रदर्सने पण खेळ केला होता. क्रिकेट म्हटलं की काही चुका ह्या नक्कीच होतात. आभार मानत असतात डीजे भाई 1 मिनिट. त्याचप्रमाणे एक अजून आभार, आजच्या दिवसामध्ये आम्हाला कलिंगड पुरवणारे आमचे बंधू सदानंद नागम यांनी आपल्याला थंड करण्यासाठी या सौंदर्याच्या गावामध्ये कलिंगडचं या ठिकाणी स्टॉल लावलंय. त्यांचे आभार. आणि मेन आभार नक्की मानेन, आज दुसरा दिवस आहे चाचा, ज्या घरामध्ये फरहान खान यांच्या घरामध्ये 2 दिवस अप्रतिम जेवण आम्हाला मिळतंय. म्हणजे माझ्या घरात जेवतो की काय असं वाटणारं जेवण. त्यामुळे त्या भाभी, त्या आमच्या ताई आणि फरहान खान या सगळ्यांचे आभार. आभाराशिवाय काय आहे? आभार म्हणजे काय? आभार म्हणजे तुम्ही आमच्यासाठी केलेलं कौतुक नक्कीच आमच्या तोंडातून बाहेर यावं लागतं, त्यालाच आभार म्हणतात. आम्ही आभार मानून परके नाही करणार. पुन्हा पुढच्या स्पर्धेला कधी तुमच्या हातचे 4 घास खायला मिळतील, नक्कीच याची वाट बघणार. तर विजय होतोय